हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 2 महिन्यापूर्वी ना साधारण 2-2.5 महिने झाले असतील मला वाटते या गोष्टीला। तर मी एक भांडी आणि पेटीचा व्हिडिओ टाकला होता, म्हणजे कामगार योजनेची भांडी आणि पेटी मिळाल्याचा व्हिडिओ टाकला होता। त्याच्यावर मला बरेच असे कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंट अशा आहेत ना की म्हणजे त्यांचा रिप्लाय देत होते मी कमेंट सेक्शनमध्ये, पण प्रॉपर रिप्लाय न झाल्यामुळे परत रिपीट होत आहेत कमेंट। त्यामुळे पुन्हा मग मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिली कमेंट जी आहे तर ती वाचते मी। बाळासो पवार असं त्यांचं नाव आहे आणि कमेंट अशी आहे, मी अर्ज भरून सुद्धा मला मिळाले नाही, सातारा जिल्हा सुमन पवार। तर ताई तुम्हाला मिळतील, काही हरकत नाही, तुम्हाला मेसेज येईल, पूर्ण त्यांची प्रोसेस चालू होईल, त्याच्यावर तुमचे मेसेज येतील आणि त्याच्या मेसेजवर तुम्हाला मग कळून जाईल की तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला आहे किंवा नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की मध्यंतरी इलेक्शनमुळे थोडंसं डिले सुद्धा झालेले आहेत काही गोष्टी। तर पाठीमागे मुले खेळत आहेत, त्यांचा आवाज आहे तो थोडासा इग्नोर करा। तर इलेक्शनमुळे पण थोडंसं डिले झाल्या होत्या काही गोष्टी, आता सुरळीत होतील, थोडासा वेळ लागेल, हळूहळू होते सगळं। आणि आणखीन आता म्हणजे चालू झालेलं आहे ही प्रोसेस। तर दुसरी कमेंट अशी आहे, अश्विनी माटे, आम्हाला अर्ज भरून पण भांडी पेटी भेटलेली नाहीत, जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, सोलापूर जिल्हा। ताई तुम्ही तुमच्या इथे आजूबाजूला तुमच्या बरोबर कोणी भरला असेल, त्यांना जर त्याचा लाभ मिळाला असेल तर तुम्ही त्यांच्याजवळ चौकशी करू शकताय। अदरवाईज तुम्ही तुमच्या ज्या अर्ज जिथे भरला तिथे तुम्ही चौकशी करू शकताय। मी आता इथे माझ्या जिल्ह्यामधलं माझ्या एरियामधलं मी सांगू शकते, तुमच्या इकडचं मला तेवढं जास्ती माहिती नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही। या कमेंट 2-3 वेळा आलेल्या आहेत, या सगळ्या कमेंटचं उत्तर मी एकाच ह्याच्यामध्ये देते। मला माझ्या एरियामध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड या एरियामध्ये विचाराल तर मी तुम्हाला नक्की सांगेन। मला एखाद्या वेळेस माहिती नसेल तर मी माहिती काढून सुद्धा सांगू शकते, पण माझा एरिया सांगली म्हणजे मिरजमध्ये मी राहते। मिरज, सोलापूर, लातूर आणि विटा आणि कुठून तरी कमेंट आलेली आहे, जळगाव, असे 5-6 कमेंट आलेल्या त्या या कमेंटशी रिलेटेड। तर त्यांना सगळ्यांना सांगते की मी माझ्या एरियामधले सांगू शकते, पण तुमच्या एरियामध्ये तुम्ही तुमच्या इथे चौकशी करा, तुम्हाला कळून जाईल। अर्ज कुठे भरला तुम्ही तिथे सुद्धा चौकशी करू शकताय, ते मी म्हणजे दिलेलं आहे। तुमच्या एरियामध्ये तुम्ही चौकशी करा, एजंटला चौकशी करा, तुम्हाला तुमचं म्हणजे काय फॉर्ममध्ये एखादं तरतूद राहिली असेल तर ते तुम्हाला कळून जाईल। आणि तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुमचा फॉर्म अजूनही म्हणजे हे होत आहे, वेटिंगला पडलेला आहे, तर तुम्ही फॉर्ममध्ये तुम्ही जिथे भरला तिथे चौकशी करून बघू शकता। दिनेश शेरे असं या कमेंटवाल्याचं नाव आहे। तर यांनी कमेंट अशी केलेली आहे, कार्ड भेटल्यावर किती दिवसांनी भेटते? तर कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, मेसेज किंवा कॉल येऊ शकतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला टोकन मिळतं। टोकन मिळाल्यानंतर ना तुम्हाला त्याच्यावर तारीख दिलेली असते, त्या तारखेला जाऊन तुम्ही तिथे आधार कार्ड घेऊन जायचं आहे, मग त्यानंतर तुम्हाला भांडीपेटी दोन्हीही मिळून जाते। तर किती दिवसांनी भेटते हे सांगते तुम्हाला। काही जणांना 1 महिन्याने सुद्धा भेटते, काही जणांना 2 महिन्याने पण भेटते, काही जणांना 3 महिन्याने पण भेटलेले आहे, पण नक्की भेटते, याच्यात काही हे नाही आहे, कारण तुम्हाला कार्ड तुमचं आता कामगार योजनेचं कार्ड तुमचं झालेलं आहे। तर प्रीती म्हात्रे, हमको तो पेटी भी फ्री में मिली। तर या ताईनं पेटी आणि हमको बर्तन भी फ्री में मिला, असं या ताईंचे 2 कमेंट आले। पेटी आणि भांडी फ्रीमध्येच आहेत ॲक्च्युली, तुम्हाला खरं सांगायचं तर ही जी योजना आहे तर ती कामगार योजना शासनाने फ्री केलेली आहे, फक्त 1 रुपया भरायचा आहे आपल्याला। पण मधले आता आपल्याला आपण काय करतो, धावपळ करायला नको, काम सोपं होण्यासाठी हे मधले एजंट लोक जे आहेत तर ते थोडेसे पैसे घेतात। माझं 1030 रुपये गेलेले आहेत, 1130 रुपये गेलेले आहेत। आणि तर आता हाच फॉर्म माझ्या बहिणीने भरलेला आहे, पण त्याला खूप धावपळ करायला लागते, काम आपल्याला सोडून जावं लागतं, त्यांचा फोन आल्यानंतर तो पल्ला आपल्याला गाठला पाहिजे। आता माझी बहीण जाते MIDCला, MIDCचं काम तिनं म्हणजे त्या दिवशी तिनं सुट्टी काढायची, सुट्टी काढून झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स सबमिट करायला जायचं, त्यातला एखादा डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतो, पुन्हा तो डॉक्युमेंट्स घरी न्यायला या, त्याच्यापेक्षा हे मला कितीतरी पटीनं बरं वाटतं की एका झटक्यात आपलं काम होऊन जातं। तर फ्रीमध्ये पण भेटतं, काही हरकत नाही, म्हणजे फ्रीमध्ये भेटतं, पण तुम्हाला धावपळ खूप करायला लागते, हे मात्र खच आहे। त्यानंतर आणखीन एक, तनुजा शिंदे, किट कुठे मिळते? नाशिक। मी जसं की तुम्हाला सांगितलं, माझ्या एरियामध्ये तुम्ही विचारा, मला माहिती नसेल तर नक्की माहिती करून सांगेन तुम्हाला, पण तुमच्या एरियामध्ये हे तुम्हालाच चौकशी करून हे करावं लागेल। तर रुपाली
कत्रे यांची कमेंट अशी आलेली आहे, मला अजून नाही काही भेटवस्तू दिल्या नाहीत. मी सांगली जिल्हा विठा इथून बोलते. माझ्याकडून 1000 रुपये घेतले आहे, पण मला काहीच भेटलेले नाही. तर मी जितक्या कमेंट वाचल्या त्या सगळ्या इथे हायलाईट करेन. जसे कमेंट वाचले तसे मी इथे हायलाईट करून आहे. तर झालं असं, फ्रॉड पण झालेलं आहे. माझ्या एका मैत्रिणीसोबत झालेलं आहे. तिच्याकडून 3500 रुपये घेतले आणि तिला कसलंही काहीही म्हणजे लाभ मिळालेला नाही. आणि तिला ना भांडी भेटली ना पेटी भेटली. शेवटी तिने मग आमच्या इथे अर्ज केला आणि तिला भांडी पेटी पण मिळून गेले. तुमच्या इथे जर होत असेल तसं फ्रॉड तर तुम्ही चौकशी करून बघा. तुमच्या बरोबर जर कोणी एखाद्याने फॉर्म भरला असेल, त्यांना मिळालं तुम्हाला मिळालं नाही, तर तुम्ही त्यांच्यासोबत बी चर्चा करू शकताय आणि हे करू शकताय. तर पुढची कमेंट ज्योती गायकवाड, आम्हाला अर्ज करून पण भांडी भेटली नाहीत. नक्की मिळेल ताई तुम्हाला, फक्त तुम्ही चौकशी करून घ्या तुमच्या एरियामध्ये आणि एजंटकडे, तर तुम्हाला मिळेल. मला भांडी पेटी नाही मिळाली. तुमचा जर अर्ज झालेला असेल, अप्रूव्हल झाला असेल, तुम्हाला मेसेज कॉल येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला नक्की मिळतील. तुम्ही चौकशी करत राहा. ह्या ताईंची मात्र कमेंट मला बऱ्याच वेळेला आलेली आहे, ते हायलाईट करते मी इथे. आणि यांचं नाव नाही आहे मेन म्हणजे, तर असो मी कमेंट इथे वाचून दाखवते. माझा फॉर्म 13 डिसेंबर 2024ला एक्सेप्ट झाला. मी मोबाईलवरून भरला होता. मला भांडी आणि पेटीसाठी अर्ज करायचा आहे. तो कसा करायचा आहे प्लीज सांगा, कोणी सांगत नाही. तुमचा अर्ज मोबाईलवरून, तुमचा अर्ज ऑनलाईन जो आहे तो गेलेला आहे ताई. आणि आता तुम्ही फक्त ऑफलाईन जो अर्ज असतो तर तो तुम्हाला भरावा लागेल. तो तुम्हाला मात्र एजंटकडे जाऊनच भरावा लागेल, किंवा मग तुमच्या इथे जर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरले जातील तर तिथे जाऊन तुम्ही भरून घेऊ शकताय. आणि तर आपले फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरावे लागतात. तर त्याच त्यांची कमेंट अशी आलेली आहे पुढे, पहिले पेटीचा अर्ज करावा की भांडीचा, का दोन्ही एकत्र करू शकतो? काही हरकत नाही, तुम्ही दोन्ही एकाच वेळेला करू शकता. मला ॲक्च्युली झालं असं की आमची भांडी आणि पेटीचा अर्ज आम्ही 2 वेळा केले. ते म्हणजे पहिला पेटीचा, नंतर भांडीचा. पण येताना किट जे आहे तर ते दोन्ही एकदम मिळाले आम्हाला. तुम्ही एकाच वेळेला सुद्धा करू शकताय. जसं तुमच्या इथे जे लोक भरून घेणार असतात ते अवेलेबल असेल तर तुम्ही एकाच वेळेला करू शकताय. पण त्याच्यासाठी ना त्यांचा मेसेज यावं लागतं, त्याचा OTP येतो. ते OTP आल्यानंतर सबमिट केल्यानंतर दुसरा फॉर्म भरला जातो. त्यामुळे पहिला भांडीचा करा, पेटीचं करा, नंतर भांडीचं करा. तर त्याच ताईंची कमेंट परत दुसरी, आपसे कैसे कहाँ फॉर्म भरा है, बर्तन का प्लीज बताओ, कौन कौन से डॉक्यूमेंट लगेंगे, कहाँ देना है, कोई नहीं बताता है. तर डॉक्युमेंट्स आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्ड आणि 2 फोटो, हे 2 वेळा द्यावे लागतात आपल्याला. आणि जिथे तुम्ही अर्ज करणार आहे तिथेच हे आपल्याला द्यायचे. संतोष भेंडे, मला पण भांडे नाही मिळणार नाही. भांडे मिळाले नाही. नक्की मिळतील. तुमचा अर्ज जर कंप्लीट असेल, तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्हाला भांडेपेटी नक्की मिळून जातील. तर पुढची कमेंट सरिता पाटील, जळगाव जिल्हा, भांडे कुठे मिळतील ते सांगा. पारोळा तालुक्यामध्ये भांड्याचं वाटप कुठे आहे. तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही चौकशी करून बघा, तुम्हाला नक्की त्याचं म्हणजे उत्तर मिळेल. माझ्या एरियामध्ये तर मी सांगू शकते. पुढची कमेंट अशी आहे, स्वाती पतंगराव, ताई कुठे भरलात फॉर्म आणि काय काय पेपर लागलेत, सविस्तर माहिती सांगा प्लीज. माहिती तर सांगितलेली आहे मी. फॉर्म जो आहे तो आमच्या इथे ना सरपंच आहेत, त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या माणसाला इथेच बोलवलं होतं त्यांच्या पतपेढीमध्ये, म्हणजे पतसंस्था तिथे. आणि तिथे त्यांनी अर्ज भरून घेतला होता. पूर्ण गावाचे अर्ज भरले होते, त्यामुळे ते आले होते. मग त्यांनीच ना आम्हाला भांडीपेटीचं सुविधा म्हणून इथेच आम्हाला दिले. ॲक्च्युली ते आपल्याला जाऊन त्यांच्या गोडाऊनमध्ये आणायला लागतं. मग आम्ही इथं भाडं दिलं, गाडी भाडं, आणि आम्हाला भांडीपेटी पण इथेच मिळून गेले. पेपर काय काय लागलेत हे सांगितलेलं आहे. परत या ताईंसाठी मी सांगते, आधार कार्ड, बँक पासबुक आणि 2 फोटो आणि रेशन कार्ड, हे 4 डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला. कागदपत्र कोणती लागतात सांगितलेलं आहे आता जस्ट मी. ऑफिसमध्ये डॉक्युमेंट द्यायचे आणि दुसऱ्या वेळे केव्हा द्यायचे प्लीज ताई सांगा, लोक काही सांगत नाहीत. हो ताई, सांगितलेलं आहे मी तुम्हाला आत्ता जस्ट. ही त्याच ताईंची कमेंट आहे.
डॉक्युमेंट जे आहे तर ते आपल्याला दोन्ही वेळेला द्यायचे आहेत आणि सगळे आपले डॉक्युमेंट्स कंप्लीट झाल्यानंतर ना दुसऱ्यांदा आपल्याला मेसेज येतो. तर त्याच ताईंची कमेंट परत आलेली आहे. ताई, फॉर्म कुठे भरायचा आहे, ऑनलाईन का ऑफलाईन, आणि पहिले पेटीचा अर्ज करावा लागतो किंवा भांडीचा, दोन्हीचा अर्ज एका वेळी करू शकतात का? प्लीज ताई, आमच्या येथे कोणी सांगत नाही. याचं पण उत्तर सांगितलं. दोन्हीचा अर्ज आपल्याला एकाच वेळी करायचा आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. आणि भांडीपेटी एकाच वेळेला अर्ज करू शकतो, पण पहिला आपला पेटीचा अर्ज स्वीकारला जातो. त्याच्यानंतर थोड्या दिवसाचा कालावधी गेल्यानंतर, मेसेज आल्यानंतर, OTP आल्यानंतर दुसरा पेटीचा आपल्याला म्हणजे भांड्याचा अर्ज करायचा आहे. तर या बऱ्याच कमेंट्स मी घेतलेल्या आहेत. काही कमेंट्स राहिले असतील तर तुम्ही नक्की क्षमा करा. आणि पुढच्या कमेंट्स जर तुमच्या याबद्दल असतील तर तुम्ही इथे मला कमेंटमध्ये ह्या व्हिडिओच्या कमेंट खाली मेन्शन करा, मी नक्की रिप्लाय देईन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या इतर मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा हेल्पफुल होईल. तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी इथेच थांबते. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये.